शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी पांडुरंग अंकुशराव तावरे BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण करून करतोय शेती। मित्रांनो, आज आपण पेरूतील मिलीबग या रोगाविषयी माहिती बघणार आहोत। मित्रांनो, मिलीबग कुठे राहतो? मित्रांनो, मिलीबग हा उन्हाळ्यात झाडाच्या खोडाभोवती असतो। त्याच्यानंतर जसजसं हे उन्हाचं प्रमाण कमी होतं तसतसा हा मिलीबग झाडावरती चढू लागतो आणि झाडावरती चढून झाडाला नवीन येणारे जे पानं आहेत, फांद्या आहेत, शूट आहेत त्याच्यावर अटॅक करतो। हा झाडातील रस शोषून घेतो आणि तेथं एक मधासारखा पदार्थ तयार होतो। तर त्या मधासारख्या पदार्थावर मित्रांनो सुटी मोड नावाची बुरशी आढळते। तर ती बुरशी काळ्या रंगाची असते। मित्रांनो, आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाययोजना करायच्या आहे। तर त्या कोणत्या? चला बघूया। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला थायमिथोक्झॅम असलेलं कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे। ते प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml असंच एकरसाठी 1 लिटर सोडून द्यायचं आहे। मित्रांनो, तर हे झालं ड्रीपद्वारे द्यायचं औषध। मित्रांनो, आपल्याला फवारणीमध्ये डेटेन्सू 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत सफलनीम हे 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला सुटी मोड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला साप बुरशीनाशक वापरायचं आहे। मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषीवेद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।